मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल आणि जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यावरती 1,500 रुपयाऐवजी 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। तुम्ही खरं ऐकत आहे, 1,500 ऐवजी 1 रुपया। नवीन अपडेटनुसार 1,500 ऐवजी 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। तर काय आहे ही अपडेट, संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपल्या या चॅनलवरती आपण महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती, छोटी मोठी अपडेट लवकरात लवकर देत असतो। राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गाव खेड्यासह शहरातही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। अशातच रक्षाबंधनच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा केले जाणार आहेत। त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे। अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक 1 रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे। या ट्विटमध्ये बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत खूप अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आमच्यासाठी निश्चितपणे गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणीची प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे। ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना आमची विनंती आहे की हा आमच्या तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका। प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जो 1 रुपया जमा होणार आहे तो 1 रुपया फक्त त्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर, म्हणजे त्यांच्या काही तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। तर ही छोटीशी अपडेट आणि महत्त्वपूर्ण बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजून जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला नसेल आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा करायचा, अर्ज मिळवायचा कुठून, लिहायचा कसा, या संदर्भात सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। तसेच जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर तुम्ही हमीपत्रामध्ये चुका करायच्या नाही, ज्याच्यामुळे जवळपास 50,000 फॉर्म हे रिजेक्ट झाले आहेत। त्यांनी चुकीचे हमीपत्र लिहिलेले आहेत। तर ऑनलाईन अर्ज करताना व्यवस्थित आणि अचूक हमीपत्र लिहायचे कसे या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। त्याची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते देखील तुम्ही पाहू शकतात। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे। ज्या योजनेचे आपण अपडेट देत असतो त्या संदर्भाचे फॉर्म असतात ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो, त्यासाठी ते देखील जॉईन करणे आवश्यक आहे।